नमस्कार, वैशालीज किचनमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आळूची वडी। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 8 ते 10 आळूची पानं घेतलेली आहेत, बेसन पीठ घेतलेलं आहे, मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, मीठ, जिरे, हिंग, हळद आणि खायचा सोडा। आळूच्या वडीला पानांना लावण्यासाठी पीठ तयार करत आहे। त्या पीठामध्ये आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। इथे मी 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार, हळद घेतलेली आहे, थोडासा हिंग, थोडासा खायचा सोडा टाकते म्हणजे खुसखुशीत होतील आळू वडी, आणि जिरे। आता आपण हे सगळं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात। पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे। आपण आता पानांना, आळूच्या पानांना लावून घेऊयात। आता आपण वडी उकडण्यासाठी त्या चाळणीला तेल लावून घेऊयात। आपण हे असं सरळ आणि असं हे उलटं पान आहे, असं व्यवस्थित एका ताटामध्ये ठेवून आपण पीठ लावून घेऊयात पानांना। असं छान सगळीकडून पीठ लावून घ्यायचं। दुसरं पान असं उलटं ठेवायचं, या साईडला करायचं। असं प्रत्येक ह्याला एकदा ह्या बाजूनं एकदा त्या बाजूनं असं पानं लावत पानांना अशी पीठ लावून घ्यायचं। मी इथे 5 पानांचंच एक रोल असं बनवून घेते। आपलं असं अशी गुंडाळी करून घ्यायची, रोल बनवायचा। आणि आपण तेल लावलेलं आहे ना, त्या जाळीत इथे असं ठेवून द्यायचं। तसं दुसराही बनवून घ्यायचा। हे असं सगळीकडे पीठ छान पसरवून घ्यायचं। एक असं एक या बाजूला एक या बाजूला असं पानं ठेवून असं पीठ पसरवून घ्यायचं। असा हा रोल बनवून घ्यायचा। ह्या पानांना थोडंसं जरी टच केलं की लगेच तुटतात, असे फाटल्यागत होतात। इथे मी 2 रोल बनवून घेतलेले आहे। आता हे आपण उकळायला ठेवूया। इथे आता मी गॅसवर कढई ठेवते, त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी घालून घेऊयात वडी उकडण्यासाठी। ह्याच्यावरती आपले हे असे चाळण ठेवून देऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात। याच्यावरती आपण आता हे झाकण ठेवून देऊयात। 15 ते 20 मिनटं वडी आपली तयार होईल। वडी उकळायला ठेवलेलं 15-20 मिनटं झालेले आहेत। आता बघूयात आपली वडी तयार आहे की नाही। वडी उकडलेली कसं समजतं, हे असं कठीण कठीण लागतं, मऊ मऊ असतं, ते कठीण झालेलं असते वडी, मग समजायचं की आपली वडी तयार आहे। आता ही आपली वडी तयार आहे। आपण आता ही थंड करायला ठेवूया। आपण हे उकळून घेतलेली वडी आता थंड झालेली आहे, त्यात आपण कट करून घेऊया।
हे अशी सुरीच्या मदतीने हे असं छोटे छोटे अशी कट करायची, स्लाइस छोटे छोटे हे असे. अशा पद्धतीने आता ही वडी अशी कट करून घेतलेली आहे. हे असे वडी तळण्यासाठी आता इथे तेल गरम झालेलं आहे. आपण वडी तळून घेऊयात. बारीक गॅसवरती खुसखुशीत अशी वडी तळून घ्यायची. आता आपली ही वडी खरपूस भाजलेली आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ही आपली खुसखुशीत अशी आळूची वडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.